आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। दानवाड इचलकरंजी पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर, राधाकृष्ण पाणी योजनेवरून ग्रामस्थ आक्रमक। इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जुने दानवाड उद्यानातून प्रस्तावित करण्यात आलेल्या राधाकृष्ण पाणी पुरवठा योजनेवरून दानवाड पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे। इचलकरंजी शहराला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना पुढे नेण्याची भूमिका लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून मांडण्यात आली आहे। मात्र दानवाड परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी या योजनेला विरोध दर्शवला असून आपल्या भागातील पाणी, शेती आणि भविष्यातील जलसुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे। 20 जुलै रोजी दानवाड पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रस्तावित 89 MLD राधाकृष्ण पाणी पुरवठा योजना रद्द करण्याची मागणी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले। मागणी मान्य न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता आणि आज तिसरा दिवस बेमुदत साखळी उपोषण चालू आहे। त्यामुळे आता इचलकरंजी शहराची पाण्याची गरज आणि दानवाड पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे पाणी व शेतीचे हित या दोन्हीचा समतोल साधत प्रशासन नेमका कोणता मार्ग काढणार याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। जनकार्य न्यूजचा सवाल, पाणी प्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर स्थानिक ग्रामस्थांचा विश्वास आणि सहमती घेऊनच शाश्वत तोडगा निघणार का?